तर काँग्रेसने लोकसभेच्या देशभरातील उमेदवारांची दुसरी आणि राज्यातली काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावे जाहीर करण्यात आली आहेत। यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत बघायला मिळणार आहे। तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉक्टर नामदेव उसेंडी यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे। तर काँग्रेसची ही दुसरी आणि महाराष्ट्र राज्यातली पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तर भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर आता पहिल्यांदा विदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर आणि अमरावती इथे शुक्रवारी संयुक्त मेळावे घेणार आहेत। जरी राज्यात युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा कोल्हापुरातून 24 तारखेला होणार असला तरी अमरावती आणि नागपूर इथे उद्या हे मेळावे होणार आहेत। तर पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला लोकसभा निवडणुका आहेत। विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 10 लोकसभा मतदारसंघासाठी हे मेळावे आहेत। शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या मेळाव्यात एकत्र येणार आहेत। तर एकूणच भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी हे मेळावे असणार आहेत। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराची रणधुमाळी आता सगळीकडेच सुरू होत असल्याचं बघायला मिळते आणि त्यासाठी या मेळाव्यांचं संयुक्त मेळाव्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून विदर्भातून त्याचा श्रीगणेश होणार आहे। तर 24 तारखेपासून सभांना देखील सुरुवात होणार आहे युतीच्या। आणि यानंतर बातमी आहे शरद पवारांच्या नव्या गुगलीची। एकीकडे मावळमध्ये पार्थ प्रचारासाठी धावाधाव करतायत तर तिकडे आजोबा पवारांनी मात्र अजून पार्थचं नाव निश्चित न झाल्याचे संकेत देत पुन्हा गुगली टाकली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते। त्यावेळी आम्ही पार्थला 100% निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवत अजून मावळमधील उमेदवार जाहीर नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं। विशेष म्हणजे या शिबिराला पार्थ स्वतः देखील उपस्थित होते। तर पवारांनी केलेलं हे वक्तव्य ऐकून पार्थने लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला आणि माध्यम प्रतिनिधींशीही बोलणं टाळलंय। एकत्र येऊन शनी पार्थदादांना निवडून आणण्याचा 100% पुरेपूर मेहनत घेणार आहोत। तर आम्हाला याची यादी अध्यक्ष 2-3 दिवसांनी जाहीर करतील। तुम्ही असं सांगताना असं सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काळजी घेऊ। दरम्यान शिबिरातून काढता पाय घेतल्यानंतर पार्थ पवारांनी कशा प्रकारे बोलणं टाळलंय बघूयात। माहीत नाही कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार माहीत नाही कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार। जवळ सोलापूरला माढा लोकसभा इथून शरद पवारांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी उमेदवार कोण यावरून राष्ट्रवादीतच कलह सुरू झालाय। दुसरीकडे एनसीपी उमेदवार कोण यावरच भाजपनं आपला उमेदवार ठरवण्याची रणनीती आखली आहे। थोडक्यात काय तर पवारांच्या माघारीनंतर माढ्याचा तिढा आणखीनच वाढलाय। ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत। परंतु आम्ही नातू पार्थचा खासदार हट्ट पुरवण्यासाठी आजोबा पवारांनी समंजसपणा दाखवत माढ्यातून माघार घेतली खरी, पण आता तिथेच उमेदवारीचा नवा पेच निर्माण झालाय। तिथून मोहिते पाटलांसह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पुन्हा उठून उभे राहिलेत। रणजितसिंह मोहिते पाटलांनी तर दबाव तंत्राचा भाग म्हणून भाजपच्या वाऱ्याही सुरू केल्यात। त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची असा प्रश्न आता राष्ट्रवादीला पडलाय। राहिला विषय की माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण होऊ शकतं, तर याच्यात स्वतः साहेब लोकसभेच्या उमेदवाराचं नाव निश्चित करतील। तिथे निवडून येणारे सक्षम उमेदवार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहेत आणि त्या बाबतीत साहेब आणि पक्ष विचार करतात। माढ्यावरून राष्ट्रवादीत ही अशी रस्सीखेच सुरू असतानाच
तिकडे भाजपनेही वेट अँड वॉचची पॉलिसी अवलंबली आहे, पण तिकडेही भेटीगाठींचा कार्यक्रम मात्र जोरात सुरू आहे। रणजित सिंह गिरीश महाजनांना भेटून गेल्यावर सोलापूरचे झेडपी अध्यक्ष संजय मामा शिंदेही लागलीच मुख्यमंत्र्यांना भेटून गेलेत। या सर्वाचा राग आता संजय मामा देशमुख या सुभाष देशमुख यांना उमेदवारी मिळते म्हटल्यानंतर काढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुभाष देशमुख हे संजय मामांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहेत। हा भारतीय जनता पार्टीतला वाद। काँग्रेसमध्ये असं आहे, विजयसिंह मोहिते पाटील नको आहेत तर मग त्यांच्या मुलाला रणजित सिंहला पुढे आणायचं चाललंय आणि रणजित सिंह विजयसिंह हे दोघं जरी आले तर त्यांना पवारांचे समर्थक सगळे विरोध करणार हे निश्चित आहे। तिकडे बागल आहेत, दीपक साळुंके आहेत आणि स्वतः संजय मामा किंवा बबन दादा हा जो गट आहे तो दोन्ही बाजूला असल्यामुळं तोही काही भूमिका घेतोय, तो मोहिते पाटलांना सहकार्य करेल असं काही एकंदरीत दिसत नाही। आता आपण माढा उमेदवारीची गणितं नेमकी कशी मांडली जातात त्यावरही एक नजर टाकूयात। माढा उमेदवारीचा तिढा कसा सुटणार? राष्ट्रवादीने प्रभाकर देशमुखांना उमेदवारी दिली आणि समजा राष्ट्रवादीने रणजितसिंह मोहिते पाटलांना तिकीट दिलं तर भाजप संजय मामांना उतरवणार। यासोबतच राष्ट्रवादीतर्फे दिलीप साळुंखे तर भाजपकडून सुभाष देशमुख यांचीही नावं चर्चेत आहेत। सातारा किंवा कोल्हापूर दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी यांचा विरोध असूनही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली। माढामध्ये मात्र असं झालं नाहीये। माढामध्ये विद्यमान खासदारांना स्थानिकांचाच विरोध असून त्याची दखल वारंवार पक्षश्रेष्ठी घेत आहेत। यामुळेच राष्ट्रवादीमधील धुसफूस वाढतीये। असं म्हणलं जातं की पुढच्या काळामध्ये अचानक राष्ट्रवादीचाच अनेक वेगळा चेहरा माढाचा उमेदवार असू शकतो। माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गटबाजीला अक्षरशः उधाण आलंय। त्यावरचा उतारा म्हणूनच शरद पवारांनी आपली उमेदवारी घोषित केली होती, पण आता त्यांनी माघार घेताच त्याच गटबाजीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। त्यामुळे पवार हा माढ्याचा तिढा नेमका कसा सोडवतात हेच पाहावं लागेल। सागर सुरवसे आणि सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। भाजपच्या गोटातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित करण्यात आली असून पहिल्या यादीत नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांची नावं असल्याची माहिती मिळतेय। तर विशेष म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर मात्र अद्यापही निश्चिती नाही। लवकरच ही पहिली यादी जाहीर होणार असल्याचं कळतंय। अनेक प्रस्थापित उमेदवारांच्या नावावर या यादीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। तर भाजपचे संभाव्य उमेदवार यामध्ये नितीन गडकरी, हंसराज अहिर, रावसाहेब दानवे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। त्याचबरोबर संजय धोत्रे, कपिल पाटील, अशोक नेते यांच्या देखील नावाचा यामध्ये समावेश आहे। तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित झाली असून विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। विवेक, काय तपशील? भारतीय जनता पक्षाची जी संभाव्य पहिली यादी आहे त्यात बहुतेक प्रस्थापित खासदारांना पुन्हा एकदा पक्ष उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। त्यात नागपूरच्या जागेचा समावेश आहे जिथं नितीन गडकरी पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवतील। चंद्रपूरला हंसराज अहिर, जालन्यातून रावसाहेब दानवे, अकोला इथं संजय धोत्रे, भिवंडी इथं कपिल पाटील आणि गडचिरोली चिमूर हा जो मतदारसंघ आहे तिथले विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देईल अशी आपल्याला माहिती कळतीये। त्याचबरोबर पुण्याची जी जागा आहे तिथं अनिल शिरोळे की गिरीश बापट हा वाद अजूनही चालू आहे, कारण तिथं पुण्याचा जो भाग आहे सगळा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तिथली समन्वयाची जबाबदारी गिरीश बापट यांना दिलेली आहे। गिरीश बापट सध्या कॅबिनेट मंत्री आहेत राज्यात, पण त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, पण अजून तरी त्यांची जर समन्वयकाची जबाबदारी दिली आहे याचा अर्थ खासदारकीची उमेदवारी त्यांना मिळते की नाही मिळते याबद्दल एक शंका। अगदी, तर काही जागांबाबत अजून निर्णय झालेला नाही, मात्र जवळपास यादी निश्चित झालेली आहे। धन्यवाद या माहितीसाठी विवेक। बघूयात पुढची बातमी। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काल तामिळनाडू दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान राहुल यांनी चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेज फॉर वुमनच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला। यावेळी आजरा नावाच्या विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना राहुल सर म्हणून त्यांना संबोधलं। यावेळी राहुल गांधी यांनी या विद्यार्थिनीला मध्येच थांबून तुम्ही मला सर ऐवजी केवळ राहुल म्हणा असं सांगितलं।
Okay, Can you call me Rahul instead of sir? okay. Makes me more comfortable. Okay. I'm really nervous. Okay. Hi, Rahul. बघूयात पुढची बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं महिला पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी विरोधी पक्षाच्या पापाच्या आणि शापाच्या पैशाला हात लावणार नाही अशी शपथ घ्यायला लावली. परंतु यामुळे नेत्यांनीच शिवसैनिकांवरच अविश्वास दाखवल्यानं गीते साहेब तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आल्याची चर्चा सगळीकडे रंगतीये. किती खर्च केला तरी त्या पाप आणि शापाच्या पैशाची माती आपण करणार आहोत. आणि म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की आज आपण सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे. ही शपथ मी सर्वत्र देत असतो, ती शपथ आपण सर्वांनी घ्यायची आहे.